पुष्पा भाऊचा होता वाढदिवस. पुष्पा भाऊले दिसला मी आणि मग कसं झुकेंगा साला आमो आले होते भाऊ सोनालीमध्ये बड्डे सेलिब्रेट करायला. मग काय रे भाऊ आमच्या कामामध्ये आम्हाला भेटत नाही पुरसा. 3 जणांचे बड्डे होते, अमोल भाऊ आणि आमचे मामा आणि पुष्पा भाऊ. केकचा सीन घेतला आणि मग काय पहा ना फटाका लावला भाऊ. पुष्पा भाऊचा फटाका फुटला नाही, यांचा फटाका फुटला नाही आवाला उड्याचा. मग काय हे पहा कसे झोका झोका खेळतायत. म्हणलं वा रे वा मस्त झोका खेळताय. मग काय भाऊ काढला त्यांना केक आणि हा काढत होता व्हिडिओ. मी बसेल होता खुर्चीवर. मग काय घेतले नाही सोमडीत गोंबडे आपल्या ब्लॉगमध्ये. मग काय हितेश भाऊले दिशीच गेला. हितेश भाऊने दिला आपल्या ब्लॉगमध्ये हात आणि मस्तच कटिंग करत होते. पुष्पा भाऊले पहिलेच केक खावला. सचिन मामा म्हणत होता की म्हणे बड्डे यांचा केक आपण खवळायला पाहिजे आणले म्हणे. त्यांचा केक खाताय म्हणलं मस्त बॉम्ब टाकलाय. मग मामाने खवळला तो गिनले केक आणि सागर भाऊले थोडंसं घाबरणं पडते. सागर भाऊ म्हणे मला ब्लॉगमध्ये घे नाही तर अनफॉलो मारी टाकेन. भाऊ म्हणलं दिखताय तो दिखताय. मग काय रे भाऊ पुष्पा भाऊचं काम कसं आहे झुकेंगा नाही साला. मग काय रे भाऊ फोटोशूट चालला होता. मग मीनंही काढला एक सीन आपल्या ब्लॉगमध्ये. मग काय दिला ना रे भाऊ आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना हात मनापासून. मग काय फिरवायला आपल्याकडे कॅमेरा. म्हणलं मला बी फोटो काढी घेऊ दे भाऊ. माझे फोटो निघताना मामानं दिले 2 बोटं. फोटो काढल्यावर मस्त केक गिक खाल्ला रे भाऊ दाबीसन. नितेश भाऊ टाकत होता मोठानले बॉम्ब आणि निघल्या मग 00च्या स्पीडनं सोनालीच्या बाहेर. सोनाली तर तुम्ही पाहिली असेल सावध्यात राहतात. मग काय भाऊले दिला हात आणि निघले 100च्या स्पीडनं कुठे घरी. मग कसं आपली बनाना सिटी पहा रे भाऊ तुम्ही एकदा. तुम्हाला असं वाटत असेल की भाऊ बॉम्ब टाकतो. बॉम्ब टाकायचे झाले आज 2000 म्हणून भाऊ झाला